लोकांच्या झाडाचं शेवगं तोडून झालेत. नमस्कार, मी शुभू. तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. केसां रिलेटेड हा व्हिडिओ आहे. तर केसांना हेअर ऑइल, हेअर पॅक, हेअर मसाज सगळं आवश्यक असतं, मला माहिती. पण त्याच्यापेक्षा जास्त शरीरातून कॅल्शियमयुक्त, प्रोटीनयुक्त पदार्थ जाणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच मी आता लोकांच्या झाडाच्या शेवग्याच्या शेंगा तोडल्यात आणि तुम्हाला दाखवणार आहे शेवग्याचं एकदम भारी आणि टेस्टी सूप बनवून दाखवणार आहे. आणि का माहिती का, सगळ्यात जास्त काजू बदामांपेक्षा पण बरं का सगळ्यात जास्त प्रोटीन आणि कॅल्शियम असते याच्यात. कशात? एवढीशा शेवगाच्या शेंगात. आणि ते कसं सूप बनवायचं ते सांगणार आहे. चला घरी जाऊ आता आपण, कारण आता शेतात काय चुलन बिल पेटवीत बसाय आता टाइम नाही. चुलीचं जाळ फुकून फुकून आपली फेफडं खराब झाली, मग दुसरा व्हिडिओ येणार नाही बाबा लवकर. चला जाऊ शेवगाचं सूप बनवायला. आपल्याला शेवगाचं सूप बनवायला काय लागणार आहे माहितीये का? ते साहित्य ऐका मग. हे बघा, शेजारणीच्या चुरून आणलेले शेवग्याच्या शेंगा, टोमॅटो चुरूनच आणलेत 4-5, आणि कांदा बी चुरूनच आणलेत. बरं जाऊ दे ते. आणि कोथंबीर बी चुरूनच आणली. आणि ही घरची आपली मुगाची डाळ. आम्ही नाही बाई कोणाचं घेत. ही घरची आपली मुगाची डाळ. मी नाही बाई कोणाचं घेत. अगं बाई, ही टवळी राहिलीच ना. ही काळी मिरी बी लागती बरं का. ते पहिले आग लावून घेऊ, मेन काम आणि आवडीचं काम. तर हा बायकांना शिट्ट्या मारणारा कुकर घ्या, धुवून शेवगा टाकायचं सगळं एकत्र. आपल्याला काय करायचं, त्यांची भांडणं झाली ती झाली, आपल्याला काय घेणं देणं नाही. द्यायचं सगळं टाकून एकत्र. हे बघा, असं सगळं टाकून द्यायचं, सगळं मिक्स. आणि याच्यानंतर याच्यात पाणी ऍड करायचंय. आणि हे सगळं घेतल्यानंतर याच्या 4 शिट्ट्या घ्यायच्यात. आपल्याला पाणी ऍड करायचे. त्याच्यानंतर कुकरला झाकण लावायचे. अरे बाई, ही परत भावाने राहून गेली. काळी मिरी 7-8 आहेत ना, काळी मिरी टाकायच्यात. मीठ ऍड करायचे. आता याचं थोबाड असं बंद करून टाकायचे. अद्रकचा तुकडा घेतलाय मी आणि मिरची घेतली, ते आपण ठेचून घेऊ. कोणाचा पण राग असेल ना, सगळं याच्यात काढायचं, असं कुटायचं. थोडी हळद टाकली आहे. त्याच्यानंतर आपण जे हे पेस्ट केलेली आहे ती काढून घ्यायची. यात आपण हे चाळणीने असं गाळून घेऊया. थोडं घट्ट झालं तर थोडंसं पाणी पण आपण यात ॲड केलेलं आहे. बघा, हात स्वच्छ धुवून मस्त असं त्याचा अर्क उतरू द्यायचा आहे. तर परत आता आपण गॅसवर ठेवणार आहे आणि गरम करणार आहे. शेवग्याच्या सूपला एकदम मस्त उकळी आलेली आहे. त्याच्यानंतर आपल्या वरून कोथिंबीर अशी फिरवायची आहे. आपल्या शेवग्याचं सूप रेडी झालेलं आहे. मस्त वास असा येतोय आणि याच्यात असं मस्त तूप फिरवून जर पिलात तर खरंच भारी आहे. याच्यामध्ये कॅल्शियम, विटॅमिन्स आणि प्रोटीन्स भरपूर असतात. दुधापेक्षा, मटणापेक्षा, इतर भाज्यांपेक्षा शेवग्यामध्ये सगळ्यात जास्त शक्तिशाली भाजी. आपल्या केसांसाठी आठवड्यातून एकदा तरी शेवग्याचं सूप तुमच्यासाठी, तुमच्या केसांसाठी नक्की प्या.